तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका. पुण्यातील वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द. जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांची कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत. खासदार संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकात खळबळजनक दावा. नाशिकमध्ये भाजपची आज तिरंगा रॅली. भारतीय लष्कराला पाठिंबा देण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन. मंत्री गिरीश महाजनही तिरंगा रॅलीत सहभागी होणार. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यात तिरंगा रॅली काढण्यात आली. भिवंडीतही भव्य भारत शौर्य तिरंगा यात्रा पाहायला मिळाली. भाजप पाठोपाठ शिवसेनाही काढणार महाराष्ट्रात तिरंगा यात्रा. 18 ते 24 मे दरम्यान शिवसेनेची तिरंगा यात्रा. शिंदेंच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचं आयोजन. कोल्हापुरात उद्या निघणार तिरंगा पदयात्रा. भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी पदयात्रा. कोल्हापुरातील दसरा चौकापासून सुरू होणार तिरंगा पदयात्रा. आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात यात्रेचा होणार समारोप. राज्यात धरणातील गाळ काढण्यासाठी नवे धोरण तयार करणार. इतर राज्यांच्या धोरणाचा विचार करून स्वतंत्र धोरण तयार करणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. शिवसेना पुन्हा एकदा मवियाला धक्का देण्याच्या तयारीत. महाविकास आघाडीतील काही बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेतेही शिवसेनेत प्रवेश करणार. आज दुपारनंतर एकनाथ शिंदेंच्या मुक्तगिरी बंगल्यावर होणार पक्षप्रवेश. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित असणार. गडचिरोलीच्या मानापूर येथील हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला मदत. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दिला 50,000च्या मदतीचा चेक. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल मोर्चा. पाण्यासाठीचं आंदोलन अधिक तीव्र होणार. आमदार आदित्य ठाकरे राहणार उपस्थित. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मोर्चाचा समारोप होणार. नवी मुंबई भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी स्वीकारला पदभार. हजारो कार्यकर्त्यांची उपस्थितीत पार पडला पदग्रहण सोहळा. अमरावतीतील धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान. तूर आणि सोयाबीन साठवलेल्या ठिकाणी अवकाळी पावसाचं पाणी साचल्याने मोठं नुकसान. सामनाच्या अग्रलेखातून विजय शहांवर टीकास्त्र. विजय शहांकडून भारतीय सेना दलाचा अपमान. त्यांची भाजपमधून हकालपट्टी करावी. सामनातून टीकास्त्र. सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या स्मार्ट बस येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, संबंधित खातेप्रमुखांसह बस बांधणी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वनजमीन वाटप प्रकरणी राणेंना सुप्रीम कोर्टाचा धक्का. वन विभागाची जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द. पुण्यातील ती जमीन पुन्हा वन विभागाला देण्याचे आदेश. तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणेंना दणका. अमृत योजना टप्पा 2 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न. 57 कोटी रुपयांच्या या पाणी पुरवठा योजनेत 91 किलोमीटरची पाईपलाईन टाकून घराघरात शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावं. डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला. तर टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे रिंगणात. मुंबईतील काल दिवसभर मॅरेथॉन बैठकांनंतर आज श्रीकांत शिंदे नवी मुंबईत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना घेऊन शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर. बच्चू कडू शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढण्याची शक्यता. बच्चू कडूंकडून शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची चाचपणी सुरू आहे. तर 14 ते 15,000 शिक्षकांनी होकार दिल्यास विचार करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून 15 दिवसात 11 रुग्णांना 9 लाखांची मदत. रुग्णाला एकत्रितरित्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचार मिळू शकतो का याची पडताळणी होणार. आश्रमशाळेच्या पहिल्या दिवशी आदिवासी विद्यार्थ्यांचं स्वागत करा. शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा. आदिवासी अधिकाऱ्यांना मंत्री अशोक उईकेंचे आदेश. चीनमध्ये भूकंपाचे धक्के 4.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. तुर्कस्तानातील भूकंपानंतर काही तासातच चीनमध्ये देखील भूकंपाचे धक्के. पाकिस्तानची पुन्हा भारताला पोकळ धमकी. भारताने नियम मोडले तर उत्तर क्रूर असेल. अहमद शरीफ चौधरींची वल्गना. मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांकडून 10 दहशतवाद्यांचा खात्मा तर 7 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. डोंगराळ भागात भारत म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक. आणि आपत्कालीन काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी मॉक ड्रिल. भायंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरात घेण्यात आला मॉक ड्रिल. मॉक ड्रिलच्या माध्यमातून करण्यात आलं नागरिकांना जागरूक. एमपीएफसी बाजारात फक्त पुढील आठवड्यापर्यंत मिळणार महाराष्ट्रातील हापूस आंबा. वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसल्याने मे महिन्यात हापूस आंब्याची आवक कमी. भंडारा जिल्ह्यात बस स्थानक झालं हाऊसफुल. ग्रामीण मार्गावर बस सेवांचा तुटवडा. वाढलेल्या प्रवाशांच्या तुलनेत बस फेऱ्या देखील कमी. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त. उपलब्ध पाणीसाठा 10 जूनपर्यंत पुरेल. इचलकरंजीत आता थांबायचं नाही सिनेमाचे मोफत खास प्रदर्शन. महापालिकेच्या 450 कर्मचाऱ्यांनी घेतला प्रेरणादायी सिनेमाचा लाभ. अभिनेता गोविंद यांनी दिली व्यंकटेश्वरा फार्म इथे भेट. माजी सैनिकांनी उभारलेल्या 528 एकरातील सेंद्रिय शेतीचं केलं कौतुक. बीड शहरातील रस्त्यांवर घाणीचं साम्राज्य. अवकाळी पावसाच्या पाण्याने नाल्यातील घाण रस्त्यावर. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग. नगर परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. गाव पातळीवरील समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अवलियाची चक्क 27 जिल्ह्यांची सायकलवारी. प्रत्येक जिल्ह्याला भेट देऊन गाव पातळीवरील योजना आणि समस्या या सगळ्या गोष्टींवर मात करावी किंवा यातील अपहार कसा रोखावा याची माहिती देण्यात आली. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात जिवंत सातबारा मोहिमेत धक्कादायक माहिती. 846 मृत शेतकऱ्यांपैकी केवळ 219 वारसांनी केला अर्ज. 55,000 शेतकऱ्यांची नोंद. राजधानी साताऱ्यात छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या राजदरबाराची प्रतिकृती साकारली. 15 मे ते 18 मे या कालावधीमध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल राजवाडा सातारा इथे छत्रपती घराण्याचं दुर्मिळ चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. बीडच्या नवगण राजुरीत गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी. मनोकामना पूर्ण करणारा नवगण म्हणून या गणपतीची ओळख. शिर्डीत साईबाबांना 400 ग्रॅम वजनाचा चांदीचा हार अर्पण. यासह मेडिकल फंडासाठी रुपये 1,11,111 देणगी. साई चटणी अर्पण. पीएमपीएलच्या ताफ्यात आता 500 नव्या बस दाखल होणार. प्रवाशांना मिळणार दिलासा. नव्या बस खरेदीसाठी 223 कोटी मंजूर तर पीएमआरडीए कडून पीएमपीकडे सुपूर्द. कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी नवा मार्ग. लवकरच तयार होणार 175 कोटींचा नवा ब्रिज. कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मार्गाचं काम सुरू.
कोळसा खाण कंत्राटी कामगारांची न्यायासाठी पायी यात्रा. चंद्रपूर ते नागपूर महाव्यवस्थापक कार्यालयापर्यंत यात्रा. कमी वेतनात जास्त काम करायला लावून स्थानिकांवर अन्याय करत असल्याचा कंत्राटी कामगारांचा आरोप. भंडारा शहरातील रस्त्यांची खासदार प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे दिले निर्देश. नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांचा पाहणी दौरा. अमृत 2.0 मधील मलौदंचन केंद्र कामाला गती देण्याचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामापूर्व नियोजन बैठक. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली बैठक. यावेळी जयस्वाल यांनी कृषी विभागाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे निर्देश दिलेत. इंदापूर तालुक्यात कृषी सहाय्यकांचं काम बंद आंदोलन. आंदोलनामुळे इंदापूरमध्ये कृषी विभागाची ऑनलाईन ऑफलाईन कामं ठप्प. देशातील साखर हंगाम जवळपास संपला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन 18% अर्थातच 58 लाख टन एवढं घटलं. महाराष्ट्रात गेल्या वर्षी 110,20,000 टन उत्पादन झालं होतं. ऊस आणि साखर उतार्यातील घट यामुळे उत्पादन कमी झाल्याचं सांगण्यात आलंय. 31 मे पूर्वी उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढा. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना. अहिल्यानगरच्या पिंपळदरी इथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त. कुक्कुटपालनमधील 8,000 पक्षी मृत होऊन शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. धुळ्यात कृषी सहाय्यकांचं विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. आंदोलनाकडे लक्ष देऊन शासनाने मागण्या पूर्ण करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. धुळ्यात कांद्याने आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. बाजार समितीमध्ये कांद्याला कवडीमोल भाव. शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी. मराठवाड्यात 2,511 हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका. पिकांबरोबर फळबागांचंही नुकसान. शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी. यंदा पावसाळा नेहमीपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाची तयारी. परभणीमध्ये लेबर कार्ड धारकांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न. शिबिरात गृह उपयोगी संसाधनासाठी करण्यात आली प्रथम नोंदणी. नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदामात आंबे पिकवण्यासाठी इथरेलची फवारणी. नागरिकांच्या जीवाशी खेळ. राज्यात आज पावसाची शक्यता. मुंबई आणि ठाण्याला मुसळधार पावसाचा अलर्ट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. तर राज्याच्या इतर भागातही ढगाळ वातावरण राहणार. अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल गावात पाणी टंचाईचं भयंकर वास्तव समोर. पाण्याचा टँकर येताच पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी. पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांसह महिलांची देखील झुंबड. भिवंडी महापालिकेने शहरातील रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर खोदल्याने भिवंडी मनपाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर. रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक मात्र त्रस्त. नागपूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजारात वाढ. जानेवारी ते एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात आढळले डेंग्यू सदृश्य रुग्ण. नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 422 संशयित रुग्णांची नोंद. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी असा त्रास होत असल्याची रुग्णांची तक्रार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसाची भर रस्त्यात पकडली कॉलर. प्रकरणी तिघांना वर्षभर सक्त मजुरीसह दंड. विविध कलमांखाली प्रत्येकी 9,000 रुपये दंड ठोठावला. कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती लावून विविध मागण्यांसाठी सामूहिक काम बंद आंदोलन. सदरचं आंदोलन 3 टप्प्यात होणार असून विद्यापीठ प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा. वाशिम जिल्ह्यात पावसाचं थैमान. नालेसफाई नसल्यामुळे शिरपूर ग्रामपंचायतीत साचलं पाणी. ग्रामपंचायतीचं मात्र दुर्लक्ष.
नागपूर महानगरपालिकेकडून पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्याचा निर्णय. शहरातील 7 ठिकाणी अशी शौचालय बांधली जाणार आहेत. 6 टप्प्यांमध्ये 36 स्मार्ट टॉयलेट उभारली जाणार आहेत. भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेत मोठा भ्रष्टाचाराचा आरोप. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा आरोप. कर्ज परतावूनही संस्थेच्या नावावर दाखवला जातो थकीत कर्ज. भंडाऱ्यात बनावट गुणपत्रिकेच्या आधारे लाटली अंगणवाडी सेविकेची नोकरी. 12वीची बनावट गुणपत्रिका दिल्याचा आरोप. जालन्यात 25,000ची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल जेरबंद. मटक्याचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी घेतली होती लाच. सातारा शहरातील खासगी इमारतीवर होर्डिंग फ्लेक्स लावणाऱ्या 38 जणांना नगरपालिकेच्या नोटिसा. 7 दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास विनापरवाना होर्डिंगवर कारवाई करणार. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदरावरील अनधिकृत नौकांवर कारवाई. बेकायदेशीर लावण्यात आलेल्या नौका पोलीस बंदोबस्तात हटवल्या जाणार. नवी मुंबईत आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून मुलाचं अपहरण. कोपरखैरणे पोलिसांकडून 1.5 तासात आरोपीला अटक. अपहरण केलेल्या मुलाची सुखरूप सुटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.